पंढरपूर शहर तालुकाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंढरपुरी म्हशीचं पालन करून अनेक जण दुग्ध व्यवसाय करताना दिसून येतात. कुठल्याही साथीच्या रोगास बळी न पडणारी तसेच इथल्या वातावरणाशी जुळवून घेणारी आरोग्यपूर्ण प्रजाती म्हणून पंढरपूर म्हशीची देशभरात ओळख आहे आणि याची दखल राज्याच्या पशुसंवर्धन विभागानं देखील घेतल्याचं म्हटलं जातंय. आणि यातूनच पंढरपुरी गवळारू म्हश अशी ओळख असलेल्या या म्हशीच्या संगोपन करणाऱ्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांसाठी शासनाकडून पंढरपुरी म्हशीसाठी योग्य उपाययोजना केली जावी, यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी शिवसंघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांनी माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याकडे केली आहे. एक वैभव म्हणलं जातंय, राज्य सरकारकडे तुम्ही काय मागणी करणार आहे ह्याच्याबद्दल? सध्या असं झालेलं आहे, बळीराजा जर तारायचा असेल तर सध्या आपल्याला दुधाशिवाय आपल्या बळीराजाला पर्याय नाही. शेतीचे वेगवेगळे रोग, मग डाळिंब असेल, किडी असतील, की जे फळबागा आहेत ह्या बेभरवशी पिकं झालेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला हक्काचं उत्पन्नाचं साधन हे दुधाचं आहे. आणि आपली पंढरपुरी जी म्हैस आहे ही अतिशय मजबूतपणानं शेतकऱ्यांनी चांगलं सांभाळल्यानंतर जास्तीचं दूध देणारे, त्याला चांगली फॅट आहे. आणि शिवा संघटनेच्या अध्यक्षांनी जी मागणी केलेली आहे की पंढरपूर म्हशीला अनुदान द्यायला पाहिजे, तर राज्य सरकारकडं ही मागणी मी माझ्या माध्यमातून सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरे असतील, दुग्ध विकास मंत्री, आपण शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह आपल्या भागातल्या प्रमुख पुढाऱ्यांना घेऊन दुग्ध विकास मंत्र्याकडे एखादी मिटिंग लावायचा मी निश्चितपणानं प्रयत्न करेन. आणि ह्याला जर आपल्याला नशिबाने यश मिळालं तर पंढरपूर म्हशीच्या माध्यमातून बळीराजा मोठ्या प्रमाणावर आपल्यातला सुखी होईल, त्यांना दुधाचं उत्पन्न मिळेल, थोडं अनुदान मिळालं तर शेतकऱ्याला म्हैशी घेऊन दुधाचं उत्पन्न वाढवायला मदत होईल. आणि दूध हेच आपल्या शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं उत्पादनाचं साधन आहे. त्यामुळे जी मागणी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे. या मागणीला माझा पाठिंबा आहे. धन्यवाद. आज एक गवळी समाजाचं म्हणजे एक पंढरपूर म्हैस म्हणून एक वैभव मानलं जाणार आहे. पण गवळी समाज आत्तापर्यंत मागं पडत चाललेला आहे. आत्ता तुम्ही माजी आमदार दीपक आबा साळुंखेंना भेटला आहे, तुम्ही काय मागणी केली? आमची रास्त मागणी शिवा संघटनेतर्फे आम्ही आबांच्या कानावर घातली, त्यांना लेखी निवेदन दिलं. पंढरपुरी म्हैस हा महाराष्ट्रातला ब्रँड आहे किंवा जात आहे असं समजा, आणि याला हजारो वर्षाची परंपरा आहे. आणि आदरणीय प्रशांतरावजी परिचारक दूध संघाचे चेअरमन असताना, सोलापूर दूध संघाचे चेअरमन असताना याच्यावर परदेशातल्या टीमनं येऊन, आपल्या देशातल्या टीमने येऊन, राहुरी विद्यापीठ असेल, या सर्व विद्यापीठांनी सर्च केला की जगाच्या कोणत्याही हवामानात टिकणारी म्हैस म्हणजे ही पंढरपुरी म्हैस सिद्ध झालेली आहे. तर तिला प्राधान्य मिळावं यासाठी आम्ही चालतो. आणि ह्याची जोपासना प्रामुख्यानं शेतकरी वर्ग असेल, पशुचालक मालक असेल, आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा विषय आपला गरीब गवळी समाज. गरीब गवळी समाजाने ह्याची पहिल्यापासून जोपासना अतिशय संघर्षमय परिस्थितीत केलेली आहे. परिस्थितीत केलेली आहे. परंतु आता तो समाज, हजारो समाज महाराष्ट्रात आहे, लाखो कुटुंब आहेत. ते लाखो कुटुंब आज उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर आहे. त्याचं कारण या पंढरपुरी म्हशीचे दर वाढलेत, पशुखाद्याचे दर वाढलेत, वैरणीचे दर वाढलेत, दुधाला दर त्या प्रमाणात नाही. त्याच्यामुळं आपल्या साध्या भाषेत म्हणलं ज्याचं त्याला होत नाही, त्याचा खर्च त्याचा भागत नाही, उद्ध्वस्तच्या उंबरठ्यावर आज गवळी समाज आहे. आणि गवळी समाजाचं विश्वच म्हैस, तळे, नदी, वैरणीचा बाजार आणि म्हशीचा वाडा ह्याच्या पलीकडे नाही. आणि ते दुसरं कोणतंच काही करू शकत नाही उद्योग सध्याच्या चालू जमान्यात, फॉरवर्ड जमान्यात. राज्य सरकारकडे तुमची काय मागणी आहे? ते सांगतोय. आम्ही मागणी का करतो हे आधी आमचं समजून घ्या. ही उद्ध्वस्त व्हायला लागलेलं कुटुंब आहे, हे जर जगायचे असतील, तरायचे असतील तर राज्य सरकारकडे आमची मागणी आहे, दुधाला 100 रुपये प्रति लिटर दर मिळावा. दुधाला प्रति लिटर 100 रुपये दर मिळावा तर त्यांचं भागवाभागी होणार आहे. दुसरा विषय, गोवा सरकार ज्या धर्तीवर तिथल्या म्हशीला, शेतकऱ्याला, पशुमालकाला, पालकाला प्राधान्य देते आणि सबसिडी 50% खरेदीला देते, त्या पद्धतीनं इथं शेतकरी वर्गाला, पशुमालकाला, पशुचालकाला, गवळी समाजाला खरेदीसाठी 50% अनुदान मिळावं आणि दुधाला 100 रुपये दर मिळावा, ही आमची शिवा संघटनेची रास्त मागणी आहे. आणि ही मागणी आम्ही आदरणीय आबा दीपक आबा आमदार साहेब यांच्याकडे
त्यांच्याकडे लेखी निवेदनासकट दिलेली.